हाय सगळ्यांना। आज आपला लाईव्ह क्लासचा 11वा दिवस आहे, म्हणजे प्रिन्सेस कट मध्ये 11वा दिवस आहे। प्रत्येक याच्यात दिवस आपण वेगवेगळ्या नाव घेऊन म्हणत असतो। जसं वन टक्स आपण बघितलं तर वन टक्स मध्ये पण 28 पासून 50 पर्यंत वेगवेगळे दिवस आहेत। तसंच 28 पासून 50 पर्यंत फोर टक्स शिकलो, त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे दिवस म्हणजे नंबर प्रमाणे आपण दिवस घेतलेले आहेत आणि साईज सुद्धा घेतलेली आहे वेगवेगळी। तसंच आता टू पीस प्रिन्सेस कट आपण बघत आहोत, त्यामध्ये आपला आज 11वा दिवस आहे आणि साईज आहे 48 साईज। तर 48 साईज साठी शोल्डर मुंड्याचे माप किती आणि कसे घ्यायचे ते बघणार आहोत आणि कुठल्या भागामध्ये किती इंच वाढवायचं किंवा टक्स पॉइंटची रुंदी किती इंच घ्यायची मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे। आणि अजून बऱ्याचशा महिला जॉईंट झालेल्या नाहीयेत, जॉईंट होऊ देऊयात। आणि बऱ्याचशा ताई अशा आहेत की त्यांना कटिंग करण्याचा खूप कंटाळा येतो किंवा कटिंग जमत नाही, शिवायची खूप आवड आहे। अशा ताईंसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत आणि पेपर पॅटर्न आपल्याकडे 13 प्रकाराचे आहेत। पेपर पॅटर्न तुम्हाला कुठल्याही प्रकाराचे हवे असेल तर आपल्याकडे 28 ते 50 साईजचे पेपर पॅटर्न मिळतात। पेपर पॅटर्न वॉटरप्रूफ फॅब्रिक म्हणजे प्लास्टिकच्या कापडापासून बनवलेले आहेत, फ्लेक्झिबल आहेत, फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही, 100% गॅरंटी आहे ब्लाउज बसायची, लाईफ टाइम सपोर्ट सुद्धा आहे। जर तुम्हाला हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। कॉलवरती तुम्हाला सगळी सविस्तर माहिती दिली जाते। कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे, फोन पे गुगल पे सुद्धा करू शकता तुम्ही। कार्ड पेमेंट म्हणजे डेबिट कार्ड क्रेडिट कार्डने सुद्धा पेमेंट जमा करू शकता। जर हवं असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि टिकाऊ पेपर पॅटर्न आहेत, सध्या पेपर पॅटर्न वरती बिग डिस्काउंट आणि बिग ऑफर सुद्धा आहे। हवे असल्यास तुम्ही कॉल करायचा आहे। तर आपलं जे डिस्काउंट आहे पेपर पॅटर्नचा आणि ऑफर आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे सगळ्या महिलांनी। तर आता बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत, तर आपण पुढची सुरुवात करणार आहोत। आणि बऱ्याचशा ताई अशा आहेत की त्यांना जॉईन होता येत नाही टाइमानुसार, बऱ्याच जणांकडे लहान बाळ आहे किंवा काहीतरी कामानिमित्त बऱ्याचशा महिला जॉबला पण आहेत बाहेर। तर ते ज्या महिला लाईव्ह बघू शकत नाही त्यांच्यासाठी व्हिडिओ सुद्धा आपला तयार असतो। एकदा बघितल्यानंतर जर लक्षात येत नसेल तर व्हिडिओ तुम्हाला 2 ते 3 वेळा बघायचा आहे, ठीक आहे। तर आता आपण 48 साईजचे माप बघणार आहोत। 48 साईजच्या आधी तर मी तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवणार आहे। तर ड्राफ्टिंग बघूयात। अशा पद्धतीची ही ड्राफ्टिंग आहे। प्रत्येक साईजसाठी आपल्याला अशा पद्धतीचीच ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे। ड्राफ्टिंग केल्यामुळे आपल्या लक्षात येतं की कुठल्या भागात आपण कसं वाढवलेलं आहे आणि किती इंच वाढवायचं आहे। ड्राफ्टिंगचे फोटो कुणालाही मिळणार नाही, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा व्हिडिओ थांबून ड्राफ्टिंग काढून घ्यायची। तुम्हाला तेवढा वेळ नसतो मला स्क्रीनशॉट पाठवायला। आता बऱ्याचशा महिलांचं येतं की मला फोटो पाठवता येईल ड्राफ्टिंगचे, तेवढा वेळ नसतो कारण कटिंग असते, पॅकिंग असते। ज्या महिलांचे आपण कुरिअर केलेले ते महिलांचं चेक करायचं असं कुठलं पार्सल कुठपर्यंत पोहोचलंय, हे भरपूर काम असतात, त्यामुळे तेवढा वेळ मिळत नाही। तर आता तुम्हाला प्रत्येक साईजनुसार कशा पद्धतीचे माप टाकायचे आणि कुठल्या पार्टमध्ये किती इंच वाढवायचं आहे। तर सर्वात आधी येतं पूर्ण उंची, छाती, कंबर घेर, शोल्डर, बाही, दंडघेर आणि मुंडा अशी माप आपल्याला लिहून घ्यायची आहेत। तर पूर्ण उंची जर तुमची 14.5 इंच असेल किंवा 14 इंच असेल तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे। मग 1 इंच प्लस का करतो आपण, पाठीमागचं कंबरपट्टी जॉईन करताना अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं आणि अर्धा इंच राहिलेलं शिलाई मार्जिन आपलं शोल्डर जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हा अर्धा इंच जातं। आणि 0 ते 2 छातीचा चौथा भाग, 0 ते 2 छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन। आता समजा 48 साईज आहे, 48चा चौथा भाग किती इंच आला, 12 इंच। तर 12 मध्ये 2 इंच ऍड करायचे। 1 ते 3 कमरेचा चौथा भाग, 1 ते 3 कमरेचा चौथा भाग। आता प्रत्येकाचं 48 साईजचं कंबर सेम नसणार आहे, काहींचं 42 असेल, काहींचं 46 असेल, 44 असेल, तर त्याचा चौथा भाग काढायचा आहे। प्लस त्यामध्ये पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच प्लस त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन असं ऍड करायचे। 0 ते 4 शोल्डरच्या निम्म। आता बऱ्याचशा महिलांचे लक्षात येत नसणारे शोल्डरच्या निम्म म्हणजे काय, ज्यांनी आपला ब्लाऊजवरून माप घेण्याचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी नक्की बघा। 1 ते 2 नंबरचा व्हिडिओ आहे, लाईव्ह क्लासमध्ये मी ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे ते दाखवलेलं आहे। सगळ्यात सोपी पद्धत ब्लाऊजवरून माप घेण्याचीच आहे। अंगावरून माप घेतल्यानंतर बऱ्याचशा महिलांना शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचं हे लक्षात येत नाही। तर मी आवर्जून तो व्हिडिओ बनवलेला आहे महिलांसाठी की मला खूप कमेंट आल्या होत्या की ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे ताई, कुठल्या पार्टमध्ये किती इंच वाढवायचे हे दाखवा म्हणून। तर मी डिटेलमध्ये तुम्हाला अगदी सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर शोल्डरच्या निम्म जर तुम्हाला कळत नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही। 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच, 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच। 0 ते 6 गळा रुंदी,
0 ते 7 गळ्याची उंची, 1 ते 8 टक्सची रुंदी, 8 ते 9 टक्सची उंची, असे तुम्हाला हे माप लिहून घ्यायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही कटिंग कराल किंवा पेपरवरती ड्राफ्टिंग कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीचे माप टाकले पाहिजे. लिहिलेलं खूप म्हणजे जे तुम्ही लिहून घेणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. जरी तुमचं 4 महिने 6 महिने गॅप पडला तरी तुम्हाला आपले व्हिडिओ बघता येणार आहेत आणि हे लिहिलेलं खूप उपयोगात येणार आहे. तर आता आपण शोल्डर मुंडा किती इंच घ्यायचं गळ्यानुसार ते बघणार आहोत. 48 साईज आहे. तर बऱ्याचशा महिला अशा असतात 48 साईजच्या की त्यांचे शोल्डर गळतात म्हणतात, बरोबर. तर आपल्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केले तर बिलकुल शोल्डर गळणार नाही. कटिंगचा व्हिडिओ मी आधी शेअर केलेला आहे, तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. तर बऱ्याचशा महिला आहेत की त्यांची जी पाठीमागची गळ्याची उंची आहे साईज जास्त असल्यामुळे गळ्याची उंची ते लहान ठेवत असतात. तर 8 इंच जर पाठीमागचा गळा असेल 48 साईजसाठी तर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 7 इंच, मुंडा घ्यायचा आहे 7 इंच आणि गळ्याची रुंदी घ्यायची आपल्याला 3 ते 3.25 इंच आणि घडीचं माप घ्यायचं आहे आपल्याला 12 इंच प्लस 1 पॉईंट म्हणजे एक रेषा. 12 इंच नंतरची जी एक रेषा असते ती एक रेषा प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर मुंड्याचे माप हे चेंज होत असतात, पण मी जे पेपर पॅटर्न तुम्हाला दिलेले असतात त्यामध्ये कुठलाही चेंज करायची गरज येत नाही. कुठल्याही प्रकारे कुठेही चेंजेस करायची गरज येत नाही, कारण लाईफ टाईम सपोर्ट असतो. तर मी सपोर्ट पण करत असते, मदत पण होत असते तुम्हाला. जे बऱ्याचशा महिला आहेत की म्हणतात मला मी शिकलेली आहे ताई पण मला हे जमत नाही. पण काय असतं की बऱ्याच ठिकाणी शिकवण्याची पद्धत खूप वेगळी असते आणि 28 ते 50 आपण माप शिकलेले राहत नाही. शिकवताना फक्त तुम्हाला तुमचं छातीचं आणि स्वतःचंच माप शिकवलं जातं, त्यामुळे बाहेरचे जेव्हा ब्लाउज घेतो तेव्हा खूप अडचणी येतात. तर आपल्या पेपर पॅटर्नवरून बिलकुल अडचण येत नाही आणि अडचण आली पेपर पॅटर्नवर तर तुम्ही कॉल उचलून मला कॉल लावू शकतात. एनी टाईम मी रेडी असते फोनवर बोलायला. तुम्हाला केव्हाही अडचण आली तर तुम्ही कॉल करायचा आहे. पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम सपोर्टसुद्धा आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत याची मी काळजीसुद्धा घेत असते. आणि आपल्याकडे 13 प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत. पेपर पॅटर्न आपले वॉटरप्रूफ आहेत, फाटत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही, 100% गॅरंटीने ब्लाऊज बसतात. तुम्ही पेमेंटला कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा करू शकतात किंवा फोनपे गुगल पे सुद्धा करू शकतात किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने सुद्धा पेमेंट करू शकतात. क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने पेमेंट करणं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि तुम्हाला हवे असल्यास कॉल करायचा आहे. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा लाईव्ह क्लासचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.